राहुल गांधी असं म्हणतात कारण विरोधी पक्षांना संसदेच्या सभागृहामध्ये बोलूच दिलं जात नाही, कुठल्याही विरोधी पक्षाला. आणि प्रधानमंत्री मात्र अमेरिका असेल, ट्रम्प असतील, यांच्याशी मात्र मिळतं जुळतं घेतात. आणि गांधी पुढे असं म्हणतात की मोदींनी देशहितासाठी तडजोड केली आणि विरोधकांना सभागृहात बोलू दिलं जात नाही. याचा अर्थ असा आहे की विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार करतंय का? 100% करतंय. केंद्राचंच करतंय का? नाही, राज्यात सुद्धा करतंय. परंतु विरोधी पक्षांनी केंद्रात जशी सरकारची हवा टाईट केली, राज्यात सुद्धा विरोधी पक्षांनी तशीच हवा टाईट केली असती. म्हणून विरोधी पक्ष नेता फडणवीस सरकार किंवा सरकारमधले मंत्रीगण विरोधी पक्ष नेता होऊ देत नाहीत. झालाच तर यांची झोप उडल्याशिवाय राहणार नाही. कारण सरकारवर अंकुश ठेवण्याचं घटनात्मक काम विरोधी पक्ष नेता आणि विरोधी पक्ष करत असतो. खरंय की नाही? विरोधी पक्षाला घाबरतंय सरकार आणि घाबरण्याची परिस्थिती सरकारवर असेल तर विरोधी पक्ष सुद्धा सक्षम आहे असं म्हणायला हरकत नाही. खरंय की नाही? जय शिवराय, जय महाराष्ट्र.